जी टीम होती असं चर्चा केली जाते, तर हे नेमकं खरं काय आहे? नाही, मला असं वाटत नाही. भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिल्यानंतर बाळ माने स्वतः माझ्याबरोबर 12 दिवस फिरले. आम्ही दोघेजण मिळून 47 घरामध्ये या शहरातल्या फिरलो. त्यामुळे मला असं वाटत नाही की बाळ मानेंनी माझ्या विरुद्ध काही केलं असेल. बाळ माने हे माझ्याबरोबरच होते. सातत्याने आम्ही एकत्र प्रचार केला होता. त्यामुळे ह्या प्रकारचे जे काही वृत्त पसरलेली होती ती चुकीची आहेत असं मला वाटतं. एकंदर पतसंस्था मानेसाहेबांनी सुरू केली आणि आज तुम्ही ते शिखरावर पोहोचवले. पाया त्यांनी रचलेला आहे. भाजपचा पायाही त्यांनी रचला होता. आज तुम्ही त्याला शिखरावर चढवण्यासाठी प्रयत्न करता. पण एकंदर ज्यांनी पाया रचला ते थोडे लांब राहायचा प्रयत्न करत आहेत. ही म्हणजे हे मनभेद आहे, तात्विकवाद आहे की ते मिटिंगला यायचं टाळतात. तर हे भाजपमध्ये जी अंतर्गत परिस्थिती आहे, खरं तर तुम्हाला आता 1 वर्षानंतर पुन्हा संधी आहे, तर ही नेमकी परिस्थिती तुम्ही कशी हाताळता? लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष आहे. आपल्या भागामध्ये यापूर्वी भारतीय जनता पार्टी ही यशस्वी होती. गेल्या 20 वर्षाचा इतिहास थोडंसं वेगळं सांगतो. भारतीय जनता पार्टीची एक व्यवस्था आहे. लोकशाही कार्यपद्धती ज्या पद्धतीने आपण स्वीकारली त्याच पद्धतीने अंतर्गत लोकशाही कार्यपद्धती भारतीय जनता पार्टीने स्वीकारली. आणि या पद्धतीमध्ये दर 3 वर्षानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होत असते आणि नवीन अध्यक्ष त्या ठिकाणी येत असतो. पण हा एक व्यवस्थेचा भाग आहे. अटलजींपासून आपण उदाहरण घेतलं. अटलजी होते, त्याच्यानंतर अडवाणीजी झाले, मुरली मनोहर जोशी झाले, आता अमितभाई शहा होते. त्याच्यानंतर अमितभाई शहांनी किंवा राजनाथ सिंगांच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व असं यश मिळालेलं होतं. तरी सुद्धा त्यांचं टेनॉर संपल्यानंतर ते तिथून बाजूला झाले, नवीन अध्यक्षाची नियुक्ती झाली. त्याच पद्धतीने राष्ट्रीय पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत, तालुका पातळीपर्यंत अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक व्यवस्था लावली जाते. निवडणुकीच्या माध्यमातून नवीन अध्यक्षाची निवड होते. त्यामुळे नवीन अध्यक्ष आल्यानंतर त्याची नवीन टीम त्या ठिकाणी कार्यरत होते. जुन्या लोकांनाही बरोबर ठेवलं जातं. एखादी व्यक्ती जर एखाद्या मिटिंगला हजर राहत नसेल, काहीतरी व्यक्तिगत कारणामुळे त्यांची अनुपस्थिती असेल, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहण्यापासून कुठचीही व्यवस्था कोणत्याही व्यक्तीला दूर ठेवू शकत नाही. पदापासून एखादा माणूस दूर राहू शकतो, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पार्टी कुठच्याही कार्यकर्त्याला दूर ठेवत नाही, असा माझा सिद्धांत आहे. वास्तविक बघितलं तर तुम्ही सांगता ते योग्य आहे. खरं तर माने साहेबांचा बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जो जनसंपर्क आहे तो प्रचंड आहे आणि शहरी भागामध्ये बघितला किंवा आताचे जे नवीन युवक आहेत त्यांच्याशी तुमचा जनसंपर्क खूप चांगला आहे. पण एकंदर परिस्थिती बघितली तर चर्चा अशी चालू आहे की तुमचे बघा तर माने साहेबांचा जो जनसंपर्क आहे तो तळागाळामध्ये खूप चांगला आहे. शहरी भागामध्ये तुम्ही आज जी पकड घेता आहात ती खूप चांगली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्यामध्ये ज्या चर्चा चालू आहेत, जे मोठी लोक मध्यस्थी करत आहेत, तर हा पॅचअप करणे खूप मोठी तुमच्यावर मी म्हणतो जबाबदारी आलेली आहे. तर हे तुम्ही कशा पद्धतीने पार पाडतात? कारण कार्यकर्त्यांचं तुमच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण 2 मोठे नेते तुम्ही आहात आणि तुमच्या दोघांची या तसं बघितलं पक्षाला गरज आहे. तर ती जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने हाताळता? लक्षात घ्या, तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीने बाळ माने आणि मी हे पक्षाचे जुने कार्यकर्ते आहोत. सुदैवाने आम्ही चांगले मित्र आहोत. मतभेद आणि मनभेद या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या विषयासंदर्भात भिन्न मतं असू शकतात. तशी भिन्न मतं असल्याशिवाय ती संघटना वाढत नाही. बाळ मानेंनी भारतीय जनता पार्टी लोकाभिमुख केली रत्नागिरीतली. त्यांच्याबरोबरच मीही कार्यरत होतो. किंबहुना 1 वर्षभर त्यांच्या आधी मी भारतीय जनता पार्टीच्या कामात आलो. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चामध्ये बाळ माने जिल्ह्याचे अध्यक्ष झाले, त्याच्यानंतर ते प्रदेशाचे अध्यक्ष झाले, मध्ये ते आमदारही होते. या सगळ्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांचा मित्र म्हणून, त्यांचा सहकारी म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो.
मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी सातत्याने आपल्या संघटनेमध्ये बदल करत असते, नवीन लोकांना संधी देत असते. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मला हे पद धारण करून 1 वर्षाचा कालावधी होतोय. नवीन टीम कार्यरत झाली आहे. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीच्या उर्वरित कार्यकर्त्यांना कोणती संधी नाही असा होत नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊनच भारतीय जनता पार्टी पुढचं मार्गक्रमण करेल. ज्या पद्धतीने वाद विवाद रंगवले जातात त्या पद्धतीने ते असतातच प्रत्येक वेळा असं म्हणणं हे चुकीचं ठरेल. आगामी कालखंड हा निवडणुकीचा कालखंड आहे आणि या निवडणुकीच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी एकसंधपणे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टीने आमची संपूर्ण व्यूहरचना चालू आहे. एकंदर रत्नागिरीचा जो हा पूर्ण परिसर आहे किंवा जिल्ह्याचा परिसर आहे याच्यामध्ये शिवसेनेचं खूप मोठं वर्चस्व आहे. तर यामध्ये उदय सामंत आपल्यासमोर या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्यासमोर उभे आहेत. तावडे साहेबांसारखी व्यक्ती सुद्धा तुमच्या बाजूने इकडे आज राष्ट्रीय पातळीवर काम करणारी तुमच्या बाजूने आहे. हे असताना जे उदय सामंतांची मार्केटिंगची पद्धत आहे, जसं की त्यांच्याच पुस्तकेचं प्रकाशन करायला तुम्हाला तिथं हजर त्यांनी ठेवलं, म्हणजे आपण जे काम केलं त्याचं प्रोजेक्शन कशा पद्धतीने करायचं हे त्यांच्याकडे आहे. किंवा एक अशा प्रकारची गरीबी मला दिसते की त्यांनी माणसं उभी केली, त्यांना आर्थिकरित्या सक्षम केलं. तर हा कुठे एक ड्रॉबॅक आपल्या पक्षामध्ये दिसतो का? लक्षात घ्या की राजकारणामध्ये विचारधारा भिन्न असते, प्रत्येकाचे पक्ष वेगळे असतात. पण रत्नागिरीतलं राजकारण तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये आपापसामध्ये शत्रुत्व आहे असे फार प्रसंग तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे एखाद्या राजकीय माणसाच्या पुस्तकाचं प्रकाशन हे दुसऱ्या पक्षातल्या एखाद्या व्यक्तीने करणं याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. पण तुम्ही म्हणता त्या पद्धतीने की शिवसेनेचा झंझावात हा गेल्या 10 वर्षामध्ये अधिक वाढला, ही वस्तुस्थिती नजरअंदाज करून चालणार नाही. भारतीय जनता पार्टी यापूर्वी कुसुमताई अभ्यंकरांच्या रूपाने असेल, शिवाजीराव गोताळांच्या रूपाने असेल, मानेंच्या रूपाने असेल, या ठिकाणी सातत्याने आमदार भारतीय जनता पार्टीचे होते. मात्र गेली 20 वर्ष आम्हाला पराभूत व्हावं लागलं. मी या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेतून बघतो की 20 वर्ष ज्या पक्षाला यश प्राप्त झालं नाही त्या पक्षाचा आजचा जनाधारही नोटीस करावा, ज्याची दखल घ्यावी, अशा पद्धतीचा जनाधार भारतीय जनता पार्टीला आहे. सातत्याने वाढीव मतं ही भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहेत. विजय संपादन करायला नक्कीच आम्ही अपयशी ठरलोय. लोकशाहीमध्ये विजय आणि पराजय याच्यामध्ये जो विजयी होतो त्याचंच महत्त्व असतं, याची जाणीव मला आहे. मला कुठेही उदात्तीकरणाकडे न्यायचं नाहीये. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठा किती ठाम आहे याचं उदाहरण भारतीय जनता पार्टीची चाललेली वाटचाल आपल्याला पाहता येईल. कारण इतक्या विपरीत अवस्थेतही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी, भारतीय जनता पार्टीच्या निष्ठेशी एकरूप आहे. तो निष्ठेने काम करतोय. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही तळागाळापर्यंत रुजलेली पोचलेली पार्टी आहे. याच्यामध्ये आम्हाला विजयात याचं रूपांतर करण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. आणि गेले वर्षभर तुम्ही पाहिलं असेल, सकृतदर्शनी भारतीय जनता पार्टी अधिक गतिमान झालेली आपल्याला पाहायला मिळेल. ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त व्हावं यासाठी अथक मेहनत ही कार्यकर्ते करतील. वरिष्ठ त्याला साथ देतील आणि एक वेगळं चित्र आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. पण एकंदर वस्तुस्थिती बघितली सर तर थिबा पॅलेसचं गार्डन असेल, राजापूरमधले रस्ते असतील, तर तुमच्याच कार्यकर्त्यांना टेंडर देऊन त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. तर हे आता सत्य नेमकं काय, म्हणजे खरं आहे की मागचं वस्तुस्थिती वेगळी आहे? नाही, मला असं वाटत नाही की अशा पद्धतीने कार्यकर्ता इकडनं तिकडे वळतो. मुळात अशा पद्धतीने कार्यकर्ते जर सरसकट विकले गेले असते, मी अधिक स्पष्टतेचा शब्द वापरतो, तर भारतीय जनता पार्टी 20 वर्ष पराभूत होऊनही इतक्या
प्रखरतेने शिवसेनेजवळ लढली नसती. नुसती लढली असं नाही तर सातत्याने मतं वाढती घेत भारतीय जनता पार्टी आपली ताकद वाढवते आहे. एखाद दुसरा प्रसंग असा झाला असेल, पण याचा अर्थ सर्वदूर असंच आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. व्यक्तिगत आयुष्यात एखादा कार्यकर्ता एखादं कंत्राट घेऊन काम करत असेल, त्याच्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं असेल, त्याचा तो व्यवसाय आहे, तो व्यवसाय त्याने प्रामाणिकपणे करावा. भारतीय जनता पार्टीच्या ज्या निष्ठा आहेत, भारतीय जनता पार्टीचे जे संकेत आहेत ते पाळून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने अशा पद्धतीने काम केलं तर त्याच्या विरुद्ध बोट दाखवण्याचं कोणतंही कारण आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. पण पराभवाची कारण मीमांसा करताना आपल्याला थोडं सिंहावलोकन पण करावं लागतं की जसं आपण सिंह गेल्यानंतर मागे वळून बघतो काय आपलं कशी किती अंतर चालून आलं. पण एका तुमच्या मोठ्या नेत्यानेच जर 3-4 कोटीचे टेंडर्स अशा पद्धतीनं ओळखीनं घेत असेल तर हे एक पराभवाचं कारण होऊ शकतं का? भारतीय जनता पार्टी संघटनेचा विचार करून चालणारा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही एक व्यक्ती अशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्था हायजॅक करून पुढे जाऊ शकत नाही. अशा पद्धतीचे काही कार्यकर्ते असू शकतात, कारण काही हा इतका विस्तृत पक्ष आहे, याच्यामध्ये अशा पद्धतीने काम करणारा एखादा घटक असू शकतो. जर असा घटक असेल की तो पक्षाच्या वाढीच्या, पक्षाच्या ध्येय धोरणांच्या आड येत असेल आणि असा विषय जर आमच्या नजरेस आला तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्या संदर्भात नक्की निर्णय करेल. सद्यस्थितीत तरी अशा पद्धतीने काही होत असेल असं मला वाटत नाही. सर, आत्ताचा सध्याचा प्रश्न आहे, खरं तर अशी चर्चा होती, खरं काही मला माहिती नाही, की अलीमोडीचा जो आता विषय झाला त्याच्यामध्ये भाजपच्या नगरसेवकांना सुद्धा मॅनेज करण्यात आलं होतं आणि तुमचा आदेश गेल्यानंतर त्यांनी ती भूमिका बदलली आणि त्याला विरोध केला सत्य परिस्थिती आल्यानंतर. वास्तविक पाहता त्यांच्याही कानावर आलं होतं की हा विषय होणार आहे, जमीन खरेदी केली जाणार आहे आणि तोपर्यंत सगळे विषय गोपनीय ठेवले गेले होते. तर तुम्ही आदेश दिलात आणि मग त्यांनी आपली भूमिका बदलली, हे ह्यात काय सत्य आहे? खरं नेमकं काय आहे? असं झालेलं नाही. नगरपालिकेमधल्या या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात तुम्ही प्रश्न विचारला, मला खूप समाधान आहे, कारण यामुळे आपल्या माध्यमातून आमची भूमिका अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी जरूर देणार आहे, पण मला एक गोष्ट आपल्या माध्यमातून जनतेला विचारायची की 17 लाखाला 1 वर्षापूर्वी विकत घेतलेली जमीन 1 वर्षामध्ये तिची किंमत शासकीय पद्धतीने तिचं झालेलं मूल्यांकन हे 1,27,00,000 रुपये रत्नागिरीत होतंय. इतका सुवर्णकाळ रत्नागिरीचा आलेला आहे असं तुम्हाला वाटतं का? हा खरा प्रश्न आहे. 17 लाखाची जमीन 1,27,00,000 एवढ्या वाढीव किमतीला खरेदी करणं हे योग्य ठरणारं आहे असं मला वाटत नाही. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी नगरपालिकेच्या सभागृहात मतविभाजन मागितलं आणि या किमतीच्या विरोधात मतदान केलं. भारतीय जनता पार्टीची भूमिका अशा पद्धतीने जनतेच्या पैशाची उधळपट्टी होऊ नये हीच होती आणि त्या भूमिकेबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक सभागृहामध्ये वागले आणि त्यांनी या संदर्भात मतविभाजन मागितलं. ज्या गोष्टीच्या संदर्भात चर्चा झाल्या, ज्या गोष्टी बोलल्या गेल्या असं जे म्हटलं जातं, वस्तुस्थिती आपण बघितली पाहिजे की सभागृह हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्या ठरावाला विरोध करायचा असतो आणि तो विरोध भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी केला. मतविभाजनामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे 6 नगरसेवक आहेत त्यांनी त्या ठरावाच्या विरोधात मतदान केलं. त्या पुढची कायदेशीर कारवाई भारतीय जनता पार्टी लढणार आहे. त्यामुळे हे जे काही चर्चा असतात की हा त्याच्याजवळ बोलला, अशी बैठक झाली, तशी बैठक झाली, अशा ह्या गोष्टी होत असतात. या गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा प्रत्यक्ष सभागृहात काय घडलं, भारतीय जनता पार्टीची जी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने ठरवली त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्या ठरावाच्या विरोधात मतदान करते झाले. ही वस्तुस्थिती आहे. 17 लाखाची किंमत 1 वर्षामध्ये 1,27,00,000 पर्यंत वाढती नेण्याची किमया सत्ताधाऱ्यांनी केली. या विषयासंदर्भात जनताच सत्ताधाऱ्यांना नक्कीच
योग्य वेळेला योग्य पद्धतीने उत्तर देईल असं मला वाटतं. पण यासाठी आपण निवडणुकीची वाट बघायची की मला असं एकंदर वाटतं की आपल्यासारखं एखादा चांगलं नेतृत्व असताना ही जी निदर्शनं होत आहेत, हा जो विरोध होतोय तो एक मवाळ पद्धतीने होतोय, गांधीगिरी नव्हतोय. खरं तर आपण लोकमान्य टिळकांच्या भूमीमध्ये राहतोय. भाजपची जी अटल बिहारी वाजपेयींची जी भाषा होती लढेंगे आणि अशा पद्धतीने नेतृत्व देशामध्ये उभं केलं, तर एक विरोधी पक्ष म्हणून भाजप रत्नागिरीमध्ये कमी पडतोय असा माझा स्वतःचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं? भारतीय जनता पार्टी या रत्नागिरी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक जनतेने निवडून दिले. ज्या वेळेला हे 6 नगरसेवक 21 का 23 नगरसेवकांच्या विरोधात उभे राहतात, त्यावेळेला त्यांचा आवाज हा फिजिकली क्षीण असणं हे स्वाभाविक आहे. पण तुम्ही म्हणता या भूमिकेशी मी फारकत घेतो, कारण भारतीय जनता पार्टीने सातत्याने या विषयाला विरोध केला. मवाळ पद्धतीने होणारं आंदोलन, जहाल पद्धतीने होणारं आंदोलन अशा पद्धतीने वर्गीकरण करून चालणार नाही. आत्ताचा कालखंड हा कोविडचा कालखंड आहे. कोविडच्या कालखंडामध्ये कोणत्या पद्धतीने आंदोलन कशा पद्धतीने करावं हा प्रत्येक संघटनेचा स्वतःचा विषय आहे. याचा विचार जर आपण केला तर भारतीय जनता पार्टीने जवळजवळ 7,000 लोकांकडे जाऊन हा विषय लोकांपर्यंत पोहोचवला. लोकांच्या निवेदनावर सह्या प्राप्त केल्या आणि ती निवेदनं प्रशासनाकडे दिली, जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली. हा विषय सोपा नाही. एखाद्या विषयात 15 मिनिटं येऊन ओरडाओरड करणं, आंदोलन करणं यापेक्षाही जनतेचा आवाज हा प्रशासनापर्यंत लिखित स्वरूपात देणं हे मोठं हत्यार लोकशाही कार्यपद्धतीमध्ये विरोधी पक्षाच्या हातात आहे आणि ते हत्यार आम्ही योग्य पद्धतीने वापरलंय. ठरावाला नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही विरोध केलाय, त्याची नोंद झालेली आहे आणि त्याच्या पुढची प्रक्रिया म्हणून आम्ही कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळे कुठेही भारतीय जनता पार्टी याबाबत मवाळ भूमिका घेतोय असा समज करण्याचं कोणतंही कारण नाही. गेल्या 6 महिन्यामध्ये आपण बघितलं असेल तर आता जे टपऱ्यांचं उच्चाटन झालंय तो विषय प्रथम भारतीय जनता पार्टीने उपस्थित केला होता. त्या संदर्भातही आम्ही मागणी केली होती. सभागृहामध्येही आमच्या नगरसेवकांनी या संदर्भात मागणी केली होती आणि आज नगरपालिकेने त्या अनुरूप निर्णय घेऊन या सर्व टपऱ्यांचं उच्चाटन करण्याचा एक चांगला निर्णयाची कार्यवाही होते. हे जे सर्व मागणी तुमची होती. माझं पत्र आहे, नगरसेवकांचं पत्र आहे. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही ते पत्र दिलंय. त्याचा पाठपुरावाही आमचे नगरसेवक करत होते आणि त्या पद्धतीने आज या संपूर्ण शहरामध्ये टपऱ्यांचं उच्चाटन होताना आपण बघतोय. जो भटक्या गुरांचा प्रश्न आहे तोही भारतीय जनता पार्टीने उठवला होता. त्या संदर्भातही आम्ही एक आंदोलन केलं होतं. सातत्याने आम्ही त्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडे जाऊन त्याचा पाठपुरावा करतोय. त्याचबरोबर रस्त्यांचा प्रश्न आहे, या संदर्भातही भारतीय जनता पार्टीने सातत्याने आंदोलनाची भूमिका घेतली. मात्र त्या आंदोलनाचं स्वरूप आत्ताची सगळी परिस्थिती पाहता एक वेगळ्या पद्धतीचा आहे. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी स्वस्तपणे या सगळ्या विषयाकडे बघते असा होत नाही. पाणी योजना जी 4 वर्ष रखडलेली पाणी योजना आहे, ही पाणी योजना पूर्णत्वास जावी याची मागणी आम्ही सातत्याने करतोय. नुसती मागणी करून आम्ही थांबलेलो नाही, तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिलंय की जर या नगरपालिकेच्या माध्यमातून ही पाणी योजना पूर्णत्वास जाईल असं वाटत नाही, त्यामुळे आपल्या अधिकारांचा वापर करून शक्य असेल तर ही योजना शासनाने आपल्या ताब्यात घ्यावी आणि आपल्या माध्यमातून ही पाणी योजना तात्काळ पूर्ण करावी. भारतीय जनता पार्टी जे विषय लोकांच्या हिताच्या दृष्टीने उठवणं आवश्यक आहे त्या प्रत्येक विषयात आम्ही जागरूकपणे कार्यरत आहोत असं मला वाटतं. सर, तुम्ही आता म्हणालात की ह्या ज्या छोट्या छोट्या दुकानदार जे होते, रस्त्याची फेरी विकणारे जे होते त्यांच्यावर कारवाई झाली, ही चांगली गोष्ट अशी तुम्ही म्हणालात. आणि आताच तुम्ही असा पण उल्लेख केलात की कोविडच्या परिस्थितीमध्ये लोकांची गंभीर परिस्थिती आहे. कदाचित 2 वेळचं जेवण मिळणं मुश्किल झालेलं आहे. घरामध्ये लहान मुलं आहेत. त्या लोकांना नोटीस न देता, लेखी 15 दिवसाची नोटीस न देता लगेच उठवलं गेलं. हे तुम्हाला दिसलं चांगली गोष्ट आहे, एक शहराच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. तुम्ही आज जिल्ह्याचे अध्यक्ष आहात, शहरामध्ये सगळीकडे फिरत असतात, तुमचा अभ्यास चांगला आहे. साळवी स्टॉपमध्ये शिवसेनेचं कार्यालय आहे, ते अनधिकृत आहे. त्या परिसरामध्ये जे सगळे गाड्या आहेत ते अनधिकृत आहे.
कोआरवाला जे भाजपाचं कार्यालय आहे ते अनधिकृत आहे. याच्याकडे तुमची नजर कधी लागली? टपऱ्या हा एक वेगळा विषय आहे. जे जे काही अनधिकृत आहे ते सगळं तिथे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय असेल तरी सुद्धा त्याला वेगळा नियम लावण्याची आवश्यकता नाही. आपण म्हणता त्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी अनधिकृत आहेत त्या ठिकाणाहून हटल्या पाहिजेत. योग्य पद्धतीचं वातावरण हे रत्नागिरी शहरात निर्माण झालं पाहिजे अशीच माझी भूमिका आहे. भारतीय जनता पार्टीने एखादी चूक केली असेल तर त्याला पडदा घालावा असं मी अजिबात म्हणणार नाही. पण टपऱ्यांच्या बाबत बोलायचं झालं तर अत्यंत आर्थिक स्थिती अवघड असताना अशा पद्धतीची कारवाई करावी का, हा जो आपला प्रश्न आहे त्या संदर्भात मला असं म्हणावं वाटतं की रत्नागिरी शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यामध्ये या टपऱ्या उभ्या राहिलेल्या आपण पाहत होतो. रस्त्यामध्ये रहदारीलाही त्या गोष्टीची खूप अडथळे सातत्याने येत होते. या सर्व कोविडच्या कालखंडामध्ये अस्वच्छता वाढत होती. त्याचबरोबर काही गैरमार्गाचा वापर या टपऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या आडोशाने होत होता असंही बोललं जात होतं. या सगळ्याचा विचार करता रत्नागिरी शहराचं सांस्कृतिक वैभव जपण्याच्या दृष्टीने ही जी कारवाई झाली ती योग्य आहे असं मला वाटतं. या टपऱ्याधारकांना वेगळ्या प्रकारचा झोन निर्माण करून देऊन त्या ठिकाणी त्यांना नगरपालिकेने व्यवस्था करून द्यावी की ज्या ठिकाणी असे सर्व छोटे व्यावसायिक त्या ठिकाणी आपला व्यवसाय रोजगार उभा करतील आणि त्या माध्यमातून कुठचीही अडचण न येता त्या ठिकाणी चांगलं नवीन मार्केट भविष्यामध्ये डेव्हलप होईल. अशा पद्धतीने याची व्यवस्था करणं मला वाटतं नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक आहे. हा खूप चांगलं ऍक्च्युअली मला वाटलं की त्यांचं तुम्ही पुनर्वसन करण्याचा सुद्धा विचार करताय, पण त्याच्यात पावलं किती उचलली जातील मला माहित नाही. कारण आमच्याकडे आत्ताच एक व्हिडिओ हाती आलेला आहे, त्यामध्ये काही नगरसेवक हे हप्ते मागतायत. शिवाय आमच्याकडं व्हिडिओ एव्हिडन्स आहे की मागच्या ज्या आरोग्य सभापती आहेत त्यांनी खाऊगल्लीतील लोकांच्याकडून प्रत्येकाकडून 1000 रुपये प्रमाणे दर महिन्याला 26,000 रुपये असे हप्ते घेतलेले.